स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच CTETचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यावरती एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की कोणते विद्यार्थी पास झालेले आणि कोणते विद्यार्थी फेल झालेले आहे आणि संपूर्ण भारतामध्ये किती विद्यार्थी पास झालेले आहेत आणि फेल किती झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर रिझल्टच्या संदर्भातील खूप मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थी 4 मार्काने किंवा 5 मार्काने राहिलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे किंवा रिझल्ट त्यांचा गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जे स्वप्न होतं शिक्षक बनायचं ते स्वप्न राहून गेलेलं आहे. म्हणजे ज्या राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या राज्यांची जी काही शिक्षक भरती होणार आहे त्याकरिताही आपण सर्वजण CTET जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते पात्र असणार आहात. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे 5 मार्काने 6 मार्काने राहिलेले जे काही पेपर आहेत, पेपर 1 असो की पेपर 2 असो विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात जे प्रश्न चुकीचे होते त्या चुकीच्या संदर्भातील मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि हा जो स्कॅम आहे हा स्कॅम आपल्याला समजून घेता येईल विद्यार्थी मित्रांनो. आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल आणि चॅनलवर जर पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा, CBSE हा म्हणजे ही जी पेपर घेत असते त्यानुसार ही CTET होत असते दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल, आपण विचार करतो की आपण महाराष्ट्रामध्येच या सर्व गोष्टी घोटाळे होत असतात किंवा इतर राज्याच्या ठिकाणी घोटाळे होत असतात, परंतु केंद्राच्या लेव्हलला सुद्धा हा घोटाळा दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण समजून घेऊ शकता की 15 प्रश्न चुकीचे येऊच कसे शकतात आणि चुकलेले प्रश्न आहेत तर मग त्याकरिता तुम्ही चॅलेंज करत आहात. तर मग चॅलेंज करण्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून विचार करतो म्हटलं तर एका प्रश्नासाठी, म्हणजे एका प्रश्नाला जर तुम्हाला चॅलेंज करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे चॅलेंज करायला एका मार्कासाठी तुम्हाला किंवा एका प्रश्नासाठी 1000 रुपये तुम्हाला फाईन आहे किंवा त्याच्यावरती तुम्हाला चार्ज द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विचार करा की 15 प्रश्न जर चुकीचे आहेत तर 15 प्रश्न चुकीचे आहे म्हटल्यानंतर 15 प्रश्न जर एखाद्या विद्यार्थ्याने टाकतो म्हटलं तर 15 विद्यार्थ्यांचे 15 म्हणजे 15 प्रश्नांचे 15,000 रुपये विद्यार्थ्यांकडे आहेत का? 600 रुपये विद्यार्थ्याकडे किंवा 1200 रुपये विद्यार्थ्याकडे ते CTETची एक्झाम फीस भरायला नसते आणि त्यात तो चॅलेंज करेल का? आणि जर विद्यार्थी जर चॅलेंज करत असेल तर विचार करा की एवढे भारतातील एवढे सारे विद्यार्थी, म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर ते पाहू आपण. विद्यार्थी मित्रांनो, टोटल पेपर 1 पेपर 2 मिळून, म्हणजे पेपर 1चा विचार केला तर 8,30,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, राऊंड फिगर आपण बघतो आहे. आणि 16 लाख हा पेपर 2 म्हणजे 16,99,000 म्हणजे 17 लाख विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले होते विद्यार्थी मित्रांनो. मग यापैकी पास किती झाले तर पेपर 1ला पास झाले आहेत 1,27,000 आणि पेपर 2ला आहे 2,39,000 विद्यार्थी, म्हणजे टोटल 3.5 लाखच्या घरात विद्यार्थी पास झालेले आहेत. विचार करा, म्हणजे एकीकडे 25 लाख विद्यार्थी फॉर्म भरत आहेत, त्यात फक्त 3.5 लाख विद्यार्थी पास होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणजे हा टक्का जर विचार करतो म्हटलं तर 12%चा टक्का आहे. म्हणजे 100%पैकी 12%च विद्यार्थी पास झालेले आहेत, 88% विद्यार्थी फेल झालेले आहेत. त्यातील विद्यार्थ्यांचे असे काही विद्यार्थी जे असतील जे खरंच 70च्या वर आहेत, म्हणजे त्यांना अशी हमी आहे की नाही बा आम्ही पास होऊ शकतो, आम्ही चॅलेंज करू शकतो या प्रश्नांना, परंतु ते एका प्रश्नाला 100,000 रुपये असल्यामुळे ते चॅलेंज करू शकत नाही. आणि जर केलं चॅलेंज तर विचार करा की एवढे विद्यार्थी जर फॉर्म भरते तर करोडो रुपयामध्ये फीज हे केंद्र सरकारला जाईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जाणीवपूर्वक हे प्रश्न चुकवायचे किंवा चुकीचे उत्तरं द्यायची आणि जे विद्यार्थी आहेत ते पुन्हा ते चॅलेंज करतील आणि नंतर तुम्ही वाढवायचे नाही. मग हे कितपत विद्यार्थ्यांकरिता अन्यायकारक, म्हणजे न्याय देण्यासारखा आहे. म्हणजे हा विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे. मग हे विद्यार्थी सर्वत्र काय करतील आता या संदर्भात? हे चुकीचं आहे, CBSEचं चुकीचं आहे. यामुळे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये PI टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्यात विद्यार्थ्यांची एक मागणी आहे, कोर्टाच्याही वतीनं वकिलांनी मागणी केलेली आहे की हे जे 15 मार्क आहे हे 15 मार्क सरासरी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. सरासरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे चुकीचे असो की नसो ह्या सर्वांना हे विद्यार्थ्यांना 15 मार्क्स बोनस मिळायला पाहिजे. मग असा जर आपण विचार करतो म्हटलं तर 68 असणारा मार्क्स आणि त्याला 15 जर मार्क्स मिळत असेल विद्यार्थी मित्रांनो तर पासिंग त्याला 82, म्हणजे महाराष्ट्रात जर तो TETचा विचार जर करतो म्हटलं, म्हणजे ओपन किंवा कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तर त्याला 82 मार्क्स पास व्हायला लागते, म्हणजे त्याला 68 मार्क्स असेल. आणि आता हे 15 जर बोनस मिळाले तर त्याला 83 मार्क्स होईल, म्हणजे तो पास होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि येणारी जे येणारी जे टेट आहे त्या टेटसाठी किंवा ज्या इतर राज्य आहे त्या राज्यांमध्ये होणारी जी शिक्षक भरती आहे त्यासाठी तो पात्र असेल.
म्हणजे 68 मार्क्सवाला सुद्धा बोनस जर दिले तर तो विद्यार्थी CTET पास होऊ शकतं. मग याकरिता जे कोर्टाच्या बाजूने म्हणजे कोर्ट आणि सीबीएसईच्या बाजूने सीबीएसई काय करत आहे आणि कोर्टाच्या बाजूने म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूने कोर्ट काय न्याय देईल हे आपल्याला त्या वेळेवरच समजेल. लवकरात लवकर हा न्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि बहुतेक विद्यार्थ्यांना जर 15 मार्क्स जर बोनस मिळाले ही मागणी आहे विद्यार्थ्यांची. कारण सर्वांचे प्रश्न जर जाणूनपूर्वक हे जर चूक असेल तर सर्वांना सरासरी सर्वांना मार्क्स द्यायला पाहिजे. म्हणजे हे सर्व विद्यार्थी पास व्हायला पाहिजे. हा विद्यार्थ्यांसाठी दिलासा असणार आहे. हे विद्यार्थ्यांसाठी न्याय असेल या पद्धतीनं. जर यासारखं जर शासन करत नसेल तर हा विद्यार्थ्यांनी सर्व CTET आणि सर्व शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय असणार आहे. म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत, असे जे घोटाळे आहेत, असे जे स्कॅम आहे हे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत आहे असं हे दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपल्याला विचार करायचा आहे. आणि ह्या एकच विषय नाही केंद्र सरकारचा, तर आपण विचार करू शकता. NTEच्या बाबतीत आता नीटचा जो काही रिझल्ट लागलेला होता, ह्या नीटच्या रिझल्टच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा आपला CTETचाही विचार करा. आणि नंतर आपण UPSCचंही पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या सेंट्रल ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत, आपल्या संस्था आहेत, त्यातही या सर्व गोष्टी होत आहेत. आपण नेमका विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जाणीवपूर्वक हा जो मुद्दा आहे आपल्याला 15% जे मार्क्स आहेत ते बोनसचा, हा आपल्याला कसा वाटला. आणि आपण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि मात्र हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपलं मत सुद्धा व्यक्त करा विद्यार्थी मित्रांनो. हा आपल्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता. अशाच नवनवीन व्हिडिओ करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.